Fourth chapter, determinant and matrices. We have seen determinant in 10th standard, I think Cramer's rule. If not, then come towards this part, determinant. Okay, what is mean by determinant? What is mean by determinant? You know the determinant. This is called as a determinant. 2, 3, minus 1, 2. This is, we call it as a determinant of 2 by 2. What is mean by determinant? What is definition of determinant? Definition of determinant is like this: a square arrangement. A square arrangement of writing numbers between two vertical array किंवा vertical lines in equal number of rows and column. Equal number of rows and column. यालाच तर म्हणतो आपण स्क्वेअर अरेंजमेंट. स्क्वेअर लेंथ इक्वल टू विड्थ, that is we call it as a square, and therefore this is nothing but the we accept as a definition. What is determinant? A square arrangement of writing numbers between two vertical lines in equal number of rows and columns. याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. अँड डिनोटेड बाय, डिटर्मिनंट दाखवायची पद्धत आहे डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स D1, D2, D3 अँड सो ऑन. डिटर्मिनंटचं पहिलं अक्षर D म्हणून असा दाखवला जातो. ओके, देन ऑर्डर ऑफ अ डिटर्मिनंट. ऑर्डर ऑफ अ डिटर्मिनंट म्हणजे काय? ऑर्डर ऑफ अ डिटर्मिनंट. ऑर्डर म्हणजे साईज, किती बाय कितीचं आहे. आता इथं साईज सेम आहे, जेवढे रो आहे तेवढी कॉलम आहे, जेवढी लेंथ आहे तेवढीच विड्थ आहे, म्हणून याला म्हणतात डिटर्मिनंट नंबर ऑफ रोज किंवा नंबर ऑफ कॉलम्स. खरं तर 2 by 2 अशी पद्धत आहे. नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स याला म्हणतो ऑर्डर ऑफ अ डिटर्मिनंट. ऑर्डर ऑफ अ डिटर्मिनंट. नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स, देन इट इज कॉल्ड ॲज अ ऑर्डर ऑफ अ डिटर्मिनंट. ओके, जेवढे रो तेवढेच कॉलम असतील त्याला म्हणतो ऑर्डर. आणि म्हणून म्हणायची पद्धत आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 किंवा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 म्हणजे काय? तर 2 रो आणि 2 कॉलम असतील ते. ऑर्डर 2चा अर्थ काय आहे? डिटर्मिनंट हॅविंग 2 rows and 2 columns. म्हणजेच कोणता? याचे एक्झाम्पल हे देता येतील. D1 हा पहिला डिटर्मिनंट आहे. 1, 2, 0, -4. हा 2 रो 2 कॉलम. ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या काय दाखवतात? रो. पहिला रो हा सेकंड रो R2 हा पहिला कॉलम, कॉलमचं पहिलं अक्षर C हा दुसरा कॉलम C2. 2 रो 2 कॉलम याला म्हणतो आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. ओके, मग याची व्हॅल्यू कशी काढायची? डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. आणखी एक असतो डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 याचा अर्थ याच्यात किती रो असणार आहे? याच्यात किती रो असणार? 3 रो 3 कॉलम. 1, 0, -1, 2, 1, 3, -1, 4, -3. हा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. याच्यात किती रो आहे? 3 रो 3 कॉलम. हा तुमचा फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो, दिस इज थर्ड रो, दिस इज फर्स्ट कॉलम, दिस इज सेकंड कॉलम, दिस इज थर्ड कॉलम. 3 रो 3 कॉलम याला म्हणतो आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3.
ओके, अप टिल एनी प्रॉब्लेम? डिटर्मिनंटची ऑर्डर म्हणजे काय आणि डिटर्मिनंट म्हणजे काय, इफ वी कम अप टू दिस पार्ट. ओके, नाउ कम टुवर्ड्स एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट. एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट. मग पहिल्यांदा आपण ऑर्डर 2चा एक डिटर्मिनंट घेऊ. हा पहिला डिटर्मिनंट घेऊया ऑर्डर 2चा. 1 2 -4 3. हा एक्सपान्शन आहे. तुम्हाला माहिती आहे याचं एक्सपान्शन कसं करतो. हाऊ टू टेक प्रॉडक्ट ऑफ दिस टू, यांचा गुणाकार करतो. म्हणजेच काय, 1 × 3 मायनस उरलेल्या दोघांचा गुणाकार -4 × 2. दिस इज अ मेथड. काय केलं, 1 हा प्रिन्सिपल डायगोनल याला म्हणतात. पहिल्या एलिमेंटपासून जो सुरू होतो, पहिला रो पहिला कॉलमचा जो पहिला एलिमेंट आहे त्याच्यापासून जो सुरू होतो तो प्रिन्सिपल डायगोनल. याला 2 डायगोनल असतात. हा फक्त डायगोनल, याला म्हणतात प्रिन्सिपल डायगोनल. तर यांचा गुणाकार मायनस यांचा गुणाकार ही येते. याला म्हणतो आपण व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट ऑर एक्सपान्शन. ओके, 1 × 3 3 मायनस आणि यांचा प्रॉडक्ट काय येईल -8, म्हणजेच 3 मायनस मायनस +8 = 11 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. संपली ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू. बघा काही अवघड आहे का. ओके, वन मोर प्रॉब्लेम आणखी एक घेऊया. D2 = व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट बघायची आपल्याला. 4 पहिला एलिमेंट आहे, 4i हा पहिला रो आहे. ओके, 2/2चा. आणि हा -2i आणि 7 हा दुसरा एलिमेंट आहे. ओके, बघा बरं काय येतं तुमचं ॲन्सर. व्हॉट इज युअर ॲन्सर. यस, इक्वल टू यांचा प्रॉडक्ट 7 × 4 28 मायनस 2i × 2i मायनस 2i × i 2i². बट वी नो i² = मायनस मायनस +1 आणि i² ची किंमत आपण काय टाकतो -1 कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. ओके, अँड देअरफॉर 28 पुन्हा काय होईल, हा मायनस पुढे येईल -2 अँड युअर आन्सर इज 26 अँड हेन्स द प्रॉब्लेम. एम आय करेक्ट अप टिल. बस काही शंका असतील तर विचारा. एकदम सिम्पलसा पार्ट आहे. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2चं एक्सपान्शन कसं करायचं. ओके, सी दिस इज नेक्स्ट डिटर्मिनंट. किती ऑर्डर आहे हो बघितल्याबरोबर कळतं. किती रो आहेत, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. 3 रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. 3 रो, R1 R2 R3 C1 C2 C3 and that's why we call it as a determinant of order 3. मग याचं एक्सपान्शन कसं करायचं हा मेन पार्ट आहे. एकदम सिम्पलसा कन्सेप्ट आहे आणि हे सॉल्व करण्याच्या अनेक मेथड्स आहेत. त्यापैकी पहिली सिम्पल मेथड मी तुम्हाला दाखवतो आहे. टेक फर्स्ट एलिमेंट ऑफ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. सॉल्व करण्याची मेथड, कारण आपल्याला 2/2चाच माहिती आहे, हा 3/3चा आहे. म्हणून काय करायचं, टेक आता याच्यात हा जो डिटर्मिनंट आहे याच्यात आणखी एक वैशिष्ट्य आहे बघा. A11 फर्स्ट सफिक्स, हा जो पहिला 1 आहे ना हा काय दाखवतो, रो दाखवतो. आणि हा सेकंड सफिक्स काय दाखवतो, कॉलम दाखवतो. A11 पहिला रो पहिला कॉलम. A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम. बघा हा पहिला कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे, हा तिसरा कॉलम आहे. पहिलं अक्षर रो दाखवतं, दुसरं अक्षर कॉलमचा नंबर दाखवतं. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. सिमिलरली थर्ड रो थर्ड कॉलम, दिस इज सेकंड रो सेकंड कॉलम, दिस इज सेकंड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. पहिलं अक्षर रोचं, दुसरं अक्षर कॉलमचं. हे स्टँडर्ड नोटेशन आहे 3/3चा मॅट्रिक्स. याच्यापेक्षा मोठा मॅट्रिक्स तुम्हाला सॉल्व करायला नाही. रो म्हणजे काय, कॉलम म्हणजे काय, शॉर्टकटमध्ये लिहिण्याची मेथड आहे ही. ओके, मग हे एलिमेंट आहे. मी पहिल्या रोमधला पहिला एलिमेंट घ्या, तो रो तो कॉलम सोडून द्यायचा. लिव्ह दॅट रो दॅट कॉलम. व्हॉट इज रिमेनिंग पार्ट, तो हा एलिमेंट घेतला ना मग तो कोणत्या रोमध्ये आहे, या रोमध्ये. हा रो पण डिलीट करायचा, हा कॉलम पण डिलीट करायचा. काय काय राहील बघा,
हा रो गेल्यावर हा कॉलम गेल्यावर A22 A23 A32 आणि A33. एम आय करेक्ट? हा पार्ट शिल्लक राहील. जो शिल्लक राहिला तो तुमच्या समोर आहे. नंतर साईन घ्यायचं मायनस. पहिल्या रोमधला सेकंड इलेमेंट, पुन्हा तीच प्रोसेस. डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम. हा सेकंड रो, हा इलेमेंट आणि हा डिलीट करा. काय राहील? A21 A23 पहिला रो, A21 A23. आणि आता हा कॉलम आणि हा रो गेल्यावर A31 A33 A31 A33 आणि पुन्हा प्लस A13 तिसरा एलिमेंट घ्या, पुन्हा प्लस साईन घ्या. A13 पुन्हा हा रो हा कॉलम डिलीट करा. काय राहील? पुन्हा A21 A22 A31 A33 आणि याची किंमत जी येईल ते तुमचं ॲन्सर असेल. पुढे सिम्प्लिफाय करा आणि सॉल्व करा. दिस इज अ मेथड. काही जण डायरेक्ट पण सोडवतात. आता हा प्रॅक्टिस घेतली की मग कळेल. ओके, तर काय करायचं? फर्स्ट रो मधला पहिला एलिमेंट घ्यायचा, डिलीट दॅट रो दॅट कॉलम, याचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची कारण 2/2 आहे. नंतर हा एलिमेंट घ्यायचा, हा रो हा कॉलम डिलीट करायचा, यांचा प्रॉडक्ट मायनस यांचा प्रॉडक्ट, तो तुमचा व्हॅल्यू येईल. नंतर हा रो हा कॉलम डिलीट करा, यांचा प्रॉडक्ट मायनस यांचा प्रॉडक्ट, ते तुमचं ॲन्सर येईल. दिस इज अ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3चं एक्सपान्शन. ओके, कसा? लेट अस टेक वन एक्झाम्पल. हे आपण एक एक्झाम्पल घेऊया. 1 -1 2 3 4 2 -5 3 -2. ओके, याचं व्हॅल्यू काढूया आपण काय होते ती. काय म्हटलं मी? पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट घेतला, तो रो आणि तो कॉलम सोडून द्या. पहिला रो पहिला कॉलम गेल्यावर 4 2 3 -2 4 2 3 -2. नंतर मायनस साईन घ्यायचं, दुसरा एलिमेंट घ्यायचा, दुसऱ्याला निगेटिव्ह साईन घ्यायचं. एलिमेंटचं चिन्ह कोणतं आहे ते नाही, एलिमेंटला निगेटिव्ह साईन घ्या. मायनस आणि हा मायनस इंटू काय राहिलं शिल्लक? आता सेकंड रो, फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला 3 2 -5 -2 3 2 -5 -2 प्लस 2 इंटू तो रो तो कॉलम गेला 3 4 -5 3 3 4 -5 3. एम आय करेक्ट? बघा, हा रो हा कॉलम गेला 3 4 -5 3. आता याचं ॲन्सर काढा. विच इज इक्वल टू 1 इंटू यांचा प्रॉडक्ट, पहिल्यांदा प्रिन्सिपल -8, या दोघांचा गुणाकार नेहमी मायनसच करायचा. हा मायनस प्लस 1 इंटू यांचा प्रॉडक्ट किती येईल? -6 मायनस यांचा गुणाकार -10. एम आय करेक्ट? बघा पुन्हा -6 वजा या दोघांचा गुणाकार -10 प्लस 2 इंटू यांचा प्रॉडक्ट 9 मायनस या दोघांचा गुणाकार -20. एम आय करेक्ट? अप टिल एनी प्रॉब्लेम? अँड सिम्प्लिफाय इट. -8 -6 -14 इंटू 1 -14 -6 मायनस प्लस 10 काय होईल? +4. बघा -6 आणि हा मायनस प्लस 10 4. देन 9 मायनस प्लस 20 29 2s 29 इंटू 2s यस प्लस 58. ओके, अँड ॲड देम. -14 मधनं 4 गेले, -10 58 मधनं -10 गेले 48. अँड दिस इज अ व्हॅल्यू ऑफ अ गिव्हन डिटर्मिनंट. आणि असा हा डिटर्मिनंट सॉल्व केला. हे तुमच्यासाठी लिहिलं होतं असं झालं. हे प्रॉडक्ट डायरेक्ट घेतो. तुम्ही डायरेक्ट जरी सोडवला तरी चालतं. बघा 1 इंटू -8 -6 मायनस प्लस 1 इंटू -6 मायनस प्लस 10 प्लस 2 इंटू 9 मायनस म्हणजे प्लस 20. डायरेक्ट ॲन्सर येईल. हा
सुरुवातीला घ्या, नंतर नंतर प्रॅक्टिस झालं की मग असं करा, नंतर ॲन्सर येऊन जाईल. ओके, नाव कम टुवर्ड्स वन मोर प्रॉब्लेम. दिस इज सेकंड डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 row 3 column. Okay, let us start. A into leave that row that column काय राहील, B F F C मायनस H, तो रो तो कॉलम सोडून द्या, म्हणजे काय राहील, दिस. सेकंड रो सोडून द्यायचं, सेकंड कॉलम पण फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, H F G C प्लस G इंटू तो रो तो कॉलम सोडून द्या, H B G F अँड सॉल्व इट. काय येईल बघा, A इंटू ब्रॅकेट BC मायनस F स्क्वेअर मायनस H इंटू CH मायनस FG प्लस G इंटू ब्रॅकेट H F मायनस GB किंवा BG. ओके, आता ब्रॅकेट काढून टाकायचा. काय होईल, एने मध्ये गुणल्यावर काय होईल, ABC मायनस AF स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर मायनस मायनस प्लस FGH प्लस याने मध्ये गुणलं तर पुन्हा सेम पार्ट GHF म्हणजेच FGH मायनस BG स्क्वेअर. ओके, आपण टर्म थोड्याशा व्यवस्थित जर घेतल्या तर ABC प्लस ॲडिशनच्या टर्म FGH टर्म दोनदा आली, टॉईस FGH आणि उरलेल्या बघा मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर. आणि हे झालं तुमचं एक्सपान्शन. ABCच्या व्हॅल्यू दिल्या आहेत का, या व्हॅल्यू दिल्या नाही तोपर्यंत याचं एक्सपान्शन असं झालं. ही तुमची एक कंडिशन आहे पेअर ऑफ लाईनचं. हे काय आहे ते तेव्हा कळेल जेव्हा तो चॅप्टर होईल. 12वीचा चॅप्टर आहे, त्याची ही कंडिशन आहे. ओके, आपल्याला फक्त डिटर्मिनंट कसा सोडवायचा एवढ्यासाठी हा प्रॉब्लेम घेतला. सी द प्रॉब्लेम, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इफ 2/2चा डिटर्मिनंट आहे, डिटर्मिनंट ऑफ x स्क्वेअर मायनस x प्लस 1 पहिला रो, x प्लस 1 x प्लस 2 सेकंड रो इक्वल टू 0. इफ व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0 then what is the value of x? So expand it. यांचा प्रॉडक्ट x स्क्वेअर मायनस x प्लस 1 इंटू x प्लस 1 मायनस यांचा गुणाकार x प्लस 1 इंटू x प्लस 1 आणि इक्वल टू 0 ॲज इट इज. नाउ व्हॉट अबाउट दिस, आठवतं काही, a plus b, I say x equal to 1, 1 equal to b, then a plus b, a square minus ab plus b square, whose factors are these? हे कुणाचे फॅक्टर आहे आठवतं? yes, anybody? a cube plus b cube, these are the factors of a cube plus b cube. नसेल तर प्रॉडक्ट घ्या, तुम्हाला ॲन्सर मिळेल. हा काय आहे, a क्यूब प्लस b क्यूब, a म्हणजे x, b म्हणजे 1 मायनस x प्लस 1 x प्लस 1 x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. दॅट इज x क्यूब ॲज इट इज 1 क्यूब 1 minus, and if we expand it we got x square plus 2x plus 1 on squaring. Am I correct? Then taking negative sign inside, I got x cube plus 1 minus x square minus 2x minus 1 plus 1 minus 1 cancel, and what is remaining part? What is remaining part? X cube minus x square minus 2x equal to 0. Okay, then taking x common, x जर कॉमन घेतलं तर मला काय मिळेल, x स्क्वेअर मायनस x मायनस 2.
एम आय करेक्ट. फॅक्टराइज इट, याचे फॅक्टर्स पडा 2 वन्स, याचे फॅक्टर काय पडतील 2 वन्स, म्हणजेच काय x मायनस 2 आणि लास्टला निगेटिव्ह साईन आहे म्हणून अपोजिट साईन याला द्या 2 वन्स. काय करतो पहिल्याचा आणि शेवटच्याचा गुणाकार करतो, -1 × 2 म्हणजेच 2, 2चे फॅक्टर 2 वन्स, पण मोठ्याला मिडलचं साईन द्यायचं आणि लास्टला निगेटिव्ह असेल तर अपोजिट साईन छोट्या फॅक्टरला द्यायचं. मग प्रत्येक फॅक्टर जर 0 केला तर तुम्हाला काय मिळेल, x = 0 or x - 2 = 0 or x + 1 = 0. अँड देअरफॉर हा फॅक्टर कॅन्सल करूया. देअरफॉर एक्सच्या किमती काय आल्या बघा 0 किंवा x = 2 or x = -1 आणि हेन्स द प्रॉब्लेम. आणि असा हा तुमचा ॲन्सर. काही डिफिकल्ट वाटते, हे एकदम सिम्पलचा प्रॉब्लेम. ओके, अशा प्रकारचे आणखीही प्रॉब्लेम आपल्याला घेता येतील. वन मोर प्रॉब्लेम. दिस इज नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इफ डिटर्मिनंट 3/3चा डिटर्मिनंट आहे =0. लेट अस स्टार्ट. x इंटू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला 1 -3 -4 5. x इंटू इथं लिहायला पाहिजे होता 1 -3 -4 5 -1 इंटू फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला 2x 3 -3 5 म्हणजे 2x -3 आणि 3 5 प्लस लास्ट एलिमेंट इंटू आता तो कॉलम गेला 2x 1 3 -4 आणि =29. डायरेक्ट सॉल्व केला तरी चालेल, मी तुम्हाला म्हटलं होतं. देअरफॉर x इंटू 5 मायनस यांचा गुणाकार -4 इंटू -3 प्लस 12, तो नेहमी मायनस करायचा. हा मायनस प्लस 1 इंटू 2x इंटू 5 10x मायनस यांचा गुणाकार मायनस करायचा आहे म्हणून +9. चेक करा साईन. +2 इंटू यांचा प्रॉडक्ट -8x -3 = 29. सिम्प्लिफाय अँड सॉल्व इट. 5 - 12 -7 इंटू x -7x 1 मध्ये गुणला का 10x + 9 ॲज इट इज मायनस 8 to 16x -6 = 29. Am I correct? -7 -16 + 10 -7 + 10, yes, -7 + 10 + 3x -16x -13x 9 -6 3 = 29. And therefore -13x = this goes to that side 29 - 3, yes, 29 - 3 26. And therefore x = 26 upon -30 which is equal to -2. And therefore what is the value of x? -2. And this is your problem. आणि हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, such type of more problems we see in next session. Up till bye bye.